सोयाबीन हे विदर्भात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। गेल्या काही वर्षात कापूस आणि तूर या पिकांऐवजी सोयाबीनचा पेरा वाढतोय। खरीप हंगामात होणारं सोयाबीनचं पीक रब्बी हंगामात घेण्याचा अभिनव उपक्रम हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर इथल्या राजेंद्र खोड यांनी केलाय। 1 एकरातल्या सोयाबीनपासून त्यांना 30,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातल्या अल्लीपूरच्या राजेंद्र खोंड यांच्याकडे 17 एकर कोरडवाहू शेती आहे। यामध्ये ते पारंपरिक पिकं घेतात। गेल्या काही वर्षांपासून त्यांना सोयाबीन तसंच कापूस यासारख्या पिकांच्या अनियमित उत्पादनांमुळे बराच तोटा झाला होता। यंदा हा तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी सोयाबीनचं पीक रब्बी हंगामात घ्यायचा निर्णय घेतला। त्यानुसार नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांनी सोयाबीनचा पेरा केला। कापसाचं पीक हे 10 महिन्याचं आहे। 10 ते 11 महिने लागू शकते। त्याच्यामध्ये आपण कापसाला पर्याय म्हणून सोयाबीन आपल्याला 90 दिवसाचं पीक आहे हे माझ्या लक्षात आलं। 90 दिवसाच्या पिकामध्ये आपण 3 जर पिकं घेतले तर कापसाला पर्याय सोयाबीन कधीही कमी पडत नाही हे माझ्या लक्षात आलं। मी ते यावर्षी प्रायोगिक 1 एकर तत्वावर म्हणजे 1 एकर क्षेत्रावर करण्याचा निर्धार केला। त्या पद्धतीने मी जमिनीची नांगरट फेरपालट काय करायची आहे ती केली। त्याच्यानंतर पाऊस आला। पावसानंतर आपण त्याला एक डारवड मारलं वखरण्याचं। त्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरनी 18 इंचावर 20 किलो बियाणं 1 एकरला पेरलं। खोंडेंना सोयाबीन पिकाचा हंगाम बदलायचा होता, त्यामुळे त्यांनी रब्बीत लागवडीसाठी केवळ 1 एकराची निवड केली। जमिनीची मशागत करून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीनची 14 इंचावर लागवड केली। या सोयाबीनसाठी त्यांना फारसा खर्च आला नाही। खत आपण त्याला कमीत कमी 1 एकरला 3 बॅग फॉस्फेट आणि 10 किलो सल्फर, जवळपास 12 आणि 1 बॅग युरिया, जवळपास 1700 रुपयाचं 1700 रुपयाचं खत आपण त्याला दिलं। जवळपास 500 ते 600 रुपये तणनाशक आणि आंतरमशागत म्हणजे नंतर कोणतीच नाही। आणि कापणी जवळपास मजुराकरवी 10 मजूर म्हणजे जवळपास 200 रुपये मजुराचा रोज जरी पकडला तर 2000 रुपये एकूण आता खर्च तो टोटल 5000च्या जवळपास घरात जाईल। आणि त्यातून मला 12 क्विंटल अपेक्षित उत्पन्न मिळालं। त्यातून समजा 5000 रुपये खर्च जर वजा झाला तर आज 3400 ते 3500 रुपये सोयाबीनचे भाव पकडून कॅल्क्युलेशन करा। त्यामध्ये जवळपास मला खरीप आणि रब्बी ह्या 2 हंगामामधून जवळपास 21 क्विंटल सोयाबीन हाती आला। आणि मी त्यानंतर उन्हाळी सोयाबीन म्हणजे त्याच प्लॉटवर जी माझी तयारी चालू आहे। रब्बी हंगामात सोयाबीन असल्यानं त्याला पाणी द्यावं लागलं। त्यासाठी तुषार सिंचनाचा वापर केला। आज सोयाबीन 2 फूट उंच वाढलंय, तर एका रोपाला सरासरी 25 शेंगा लगडल्या आहेत। खरीपातल्या सोयाबीनपेक्षा रब्बी हंगामातल्या सोयाबीनचं जास्त उत्पादन मिळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलंय। जवळपास 1.5 ते 2 फुटापर्यंत त्याची हाईट गेली। मग नंतर ते फ्लॉवरिंगला आलं। फ्लॉवरिंगच्या स्टेजला आपण एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक या पद्धतीचा त्यावर स्प्रे घेतला। नंतर तिथून लगेच म्हणजे वादी अवस्थेत म्हणजे चलप येते त्याला आपण चलप म्हणतो, त्या अवस्थेमध्ये दुसरा स्प्रे घेतला म्हणजे डबल आणि टिल्ट याचा स्प्रे घेतला। त्याच्यानंतर सोयाबीनमध्ये आत घुसताही येत नव्हतं, तर ते प्रक्रिया झाली। मग नंतर कापणीला सोयाबीन आलं। कापणीमध्ये आपण त्याची जे क्रिया आहे ती म्हणजे पानं गळायला चालू झाले, ते आपण कापणी केली आणि त्याच वापस क्षेत्रावर आपण 1 टप्पा करून टाका। रब्बी सोयाबीनसाठी राजेंद्र खोंडे यांनी एकरी किमान 5000 रुपयांचा खर्च केलाय, तर त्यांना एकरी किमान 10 ते 12 क्विंटल सोयाबीन उत्पादनाची अपेक्षा आहे। यापासून सध्याच्या बाजारभावानुसार त्यांना 35,000 रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे, तर यातून खर्च वगळता 30,000 रुपयांचा नफा हाती येणं अपेक्षित आहे। सध्या सोयाबीनची काढणी सुरू असून त्यांची मळणी बाकी आहे। खरीप आणि रब्बीमध्ये जे दाण्याची साईज आहे ते सोयाबीनची ही कमी अधिक प्रमाणात मला जाणवली नाही। दोन्ही खरीप आणि रब्बीची दोन्ही यातलं प्रमाण सारखं, वजनाचं प्रमाण सारखंच दिसलं। खरीप आणि मी त्यावेळेस 100 दाण्याचं वजन केलं असता ते 14 ग्रॅम मिळालं। यावेळेसच्या रब्बीतल्या सोयाबीनमधलं 100 दाण्याचं वजन केलं असता तेही मला 14 ग्रॅम मिळालं। राजेंद्र खोंड यांनी कल्पकता वापरून खरीपातलं पीक रब्बीत घेतलं। त्याचा यंदा चांगला फायदा झाल्याचं त्यांना दिसून आलंय। हेच सोयाबीन ते उन्हाळी हंगामात देखील घेत आहेत। त्यांच्याप्रमाणे कल्पकता वापरल्यास पीक बदलातून नफा कमावणं शक्य असल्याचं दिसून येतंय। सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा।